सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सर्व गजानन भक्तांना सप्रेम नमस्कार. मी सौनीता विकास गद्रे. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्यातर्फे वर्षभर विविध उपक्रम सादर केले जातात. यावर्षी दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त ग्रंथ परिचय हा उपक्रम आपण सादर करत आहोत. त्याचे आजचे हे दुसरे पुष्प. या पुष्पासाठी आपल्याला ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर श्री उदय कुमठेकर हे एक उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व लाभले आहे. त्यांचा थोडक्यात परिचय मी कालच्या पुष्पामध्ये केला आहे. आज आपल्याला ते उरलेले 2 वेद यांच्याबद्दलची माहिती सांगणार आहे. ते वेद आहेत सामवेद आणि अथर्ववेद. मी डॉक्टरांना विनंती करते की त्यांनी या 2 वेदांबद्दल आम्हाला माहिती द्यावी. श्रुतिस्मृतिपुराणानाम्
आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। ॐ आनन्दमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे। ॐ तत्सज्ज्योतिश्री अरविन्द सत्यं ज्ञानं ज्योतिश्री अरविन्द। सर्व श्रोतृवर्गाला नमस्कार। आज मी श्री गजानन भक्त उदय दातीर यांनी सुचवल्याप्रमाणे वेदाच्या उर्वरित भागाचं म्हणजे यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 3 ग्रंथांचा किंवा 3 वेदांचा परिचय देण्याचं कार्य मी करणार आहे या दृकश्राव्य माध्यमाद्वारे। यापूर्वी आपण ऋग्वेदाचा परिचय करून घेतलेला आहे। प्रारंभी मी ओंकाराचं उच्चारण केलं। ओंकाराचं उच्चारण 3 वेळेला केलं। ओंकाराच्या मात्रा किंवा पाद ह्या 3.5 किंवा 4 मानल्या जातात। मांडुक्य उपनिषद 4 पाद आणि 4 मात्रांचं वर्णन करतं। व्यवहारात आपण याला 3.5 मात्रा म्हणतो। अ ही पहिली मात्रा ही ऋग्वेदाचं प्रतीक आहे। उ ही दुसरी मात्रा ही यजुर्वेदाचं प्रतीक आहे। म ही तिसरी मात्रा ही सामवेदाचं प्रतीक आहे। याप्रमाणे ओंकाराच्या 3 मात्रा अ, उ, म ज्या अनुक्रमे गायत्री मंत्रामध्ये भू, भूवः आणि स्वः, भू म्हणजे इहलोक, भूवः म्हणजे अंतरिक्ष लोक आणि स्वः म्हणजे स्वर्गलोक, या 3 लोकांच्याही प्रतीक आहेत। एकीकडे अ, उ, म ही 3 अक्षर काय आहे? अक्षरांना तसा काही अर्थ नाही आहे, पण अक्षरांची प्रतीकं ज्या वेळेला समजून घेतली जातात त्यावेळेला त्यांना अर्थ प्राप्त होतो। कारण आपण एखाद्या कॉम्प्युटरचा किंवा मोबाईलचा कोड देतो, काही देतो आपण, ॲट रँडम अक्षरं देतो, त्या अक्षरांना काही अर्थ असतो का? नाही। पण त्या यंत्राच्या दृष्टीने, त्या संगणकाच्या दृष्टीने त्याला निश्चित अर्थ असतो। तसाच ओंकाराची ही अ, उ, म, अ, उ, मच्या ऐवजी दुसरं काही घेता आलं असतं। त्यामुळे यांना जो सांकेतिक अर्थ दिला जातो, सिंबॉलिक अर्थ दिला जातो, तो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळं अ, उ, म यांचा सिंबॉलिक अर्थ म्हणजे प्रतिकात्मक अर्थ वेदांच्या दृष्टीने ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद आहे। मग काय अथर्ववेद हा बिंदू आहे का? नाही। अथर्ववेद हा थोडासा वेगळा आहे। वेगळा म्हणजे ऋक्, कालच मी सांगितलं की ऋक्, साम आणि यजुस हे 3 वेद, ह्या 3ही वेदांचा संबंध काही व्याख्यांशी आहे। पूर्वमीमांसा सूत्राने जैमिनीच्या याच्या व्याख्या केलेल्या आपण काल पाहिल्या, परंतु अशी व्याख्या पूर्वमीमांसेत अथर्ववेदाची केलेली नाही। ऋक्, यजुस आणि साम ही 3ही नावं रचना प्रकारावरून आहेत, तर अथर्व नाव हे अथर्व ऋषी किंवा अंगिरस ऋषी, या वेदाला अथर्वांगिरस वेद असंही म्हटलं जातं, अशी आहे। परंतु मी एवढंच सांगू इच्छितो या ठिकाणी की ओंकार या प्रतीकामध्ये हे 3 वेद सामावलेले आहेत। आपण ज्या ज्या वेळेला ओंकाराचं उच्चारण करू त्या वेळेला आपल्याला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आठवले पाहिजेत आणि
बिंदूनी काय आठवलं पाहिजे मग आपल्याला? बिंदूनी परमात्मा आठवला पाहिजे. परमात्मा ज्याचं निश्वसित, यस्य निश्वसित हा वेद. वेदांच्या निर्मितीविषयी दोन मत आहेत. एक मत आहे ते अपौरुषेय आहे. अपौरुषेय आहे हे कुणाचं मत आहे? हे पूर्वमीमांसकांचं मत आहे. पूर्वमीमांसक ही तसं पाहिलं तर निरीश्वरवादी आहे. तसं पाहिलं तर हा माझ्या शब्दांचा अर्थ एवढाच आहे की आपण एक व्यक्तिरूप ईश्वर मानतो. त्याला हात, पाय, डोकं, नाक, कान, डोळे माणसासारखे आहेत असं आपण कल्पना करतो. परंतु शास्त्रीय दृष्ट्या जर पाहिलं, तत्वज्ञान दृष्ट्या जर पाहिलं तर कोणताही आकार किंवा कोणतेही गुण परमेश्वराला असू शकत नाहीत. आणि कोणताही आकार आणि कोणतेही गुण नाहीत असं जर म्हणलं तर परमेश्वर नाही असंच म्हणावं लागेल. हे एक वेगळा अर्थ. मी निरीश्वरवाद मांडतोय असं बिलकुल समजून घेऊ नका आपण. परंतु आकार आणि गुणात्मक ईश्वर आपल्याला हवा असतो, तो वास्तवात नाही आहे. आणि म्हणून वेद अपौरुषेय आहेत. आता हे जे अपौरुषेय वेद आहेत ते काही काळानंतर त्याला पौराणिक ग्रंथांमध्ये पौरुषेय केलं गेलं. पौरुषेय म्हणजे यस्य निश्वसितः वेदः. ज्या परमात्म्याचं म्हणजे विष्णूचं म्हणू आपण समजा तर ते वेद हे निश्वसित आहे. त्यामुळं वेदाची दोन्ही मतं तितकीच बलवान आहेत. कारण साकार आणि सगुण ईश्वराशिवाय आपण त्याची उपासना करू शकत नाही, तो भलेही निर्गुण निराकार असो. त्यामुळं ही दोन्ही मतं आपण विचारामध्ये घेतली पाहिजेत. आणि या ओंकाराच्या स्वरूपामध्येच, ओंकार काय आहे? शब्दब्रह्म आहे. आणि शब्दब्रह्म काय आहे? वेद आहे. आणि या वेदांचा प्रतिकात्मक उच्चार अ, उ आणि म या स्वरांच्या साह्याने आपण करत असतो. आणि गायत्री मंत्रामध्ये भू भूवः स्वः हे तीन म्हणजे पहा, ऋग्वेद कशाशी संबंधित आहे? इहलोकाशी संबंधित आहे. यजुर्वेद कशाशी संबंधित आहे? अंतरिक्ष म्हणजे सूक्ष्म लोकांशी संबंधित आहे. आणि तिसरा सामवेद हा त्याहून सूक्ष्म लोकाशी संबंधित आहे. दर्शनांचं वर्गीकरण हे 3 भागात केलं जातं: लोकायत, योग आणि सांख्य. तर या लोकायत, योग आणि सांख्याचा देखील संबंध या अउमशी आहे. अ म्हणजे ऋग्वेद, ऋग्वेद म्हणजे लोकायत, लोकायत म्हणजे इहलोक. प्रश्नोपनिषदात असं म्हणलेलं आहे. आणि वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी दत्त महात्म्यामध्ये हा भाग स्पष्ट केलेला आहे की जो एका मात्रेचं ध्यान करतो तो ऋग्वेदाच्या ऋचांच्या सहाय्याने इहलोकात पुन्हा जन्माला येतो. त्याचं ऋग्वेदाचं फळ इहलोक आहे. ऋग्वेदामधले मंत्र तुम्ही पहा, ते वेगवेगळ्या इच्छित वस्तू देणारे आहेत. मग आता आज आपल्याला याच्यातलं ओंकाराचं दुसरं 3 माझ्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे की या दृक्श्राव्य माध्यमातून मी उरलेल्या 3ही वेदांचं म्हणजे यजुर्वेदांचं, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद 3 वेदांचं निरूपण करू. हे म्हणजे कसं? एका दिवसात मला 4 धाम यात्रा भारताची करून आणा असं म्हणल्यासारखं आहे. पण चला करूया, प्रयत्न करू आपण. यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 3 टप्पे या ठिकाणी आपण करूया. प्रथम मी यजुर्वेदाचं निरूपण करणार आहे अत्यंत थोडक्यात. जो वेद अभ्यासायला कदाचित वर्षानुवर्ष लागतात, ज्याचा परिचय प्राप्त करून घ्यायला कदाचित आपल्या बाकीच्या उद्योगातून अनेक दिवस लागू शकतील, ते मला एक साधारण अर्ध्या तासाच्या किंवा कमी जास्त प्रमाणात हे निवेदन करायचंय. जे काही होईल, जेवढं काही होईल तेवढं आपण गोड मानून घ्यावं, ही माझी आपल्याला विनंती आहे. सर्वप्रथम आपल्याला हे माहिती पाहिजे की कालही याचा उल्लेख मी केलेला आहे की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद ही वेदत्रयी आणि चौथा अथर्ववेदाचा ब्रह्मा,
हे सगळे यज्ञसंस्थेशी संबंधित आहे. यज्ञकुंडाला किती बाजू असतात? 4 बाजू असतात. म्हणजे एक्झॅक्टली असं नाही, पण 4 बाजू आहेतच ना यज्ञकुंडाला. कधी चितीचा आकार कमी जास्त वेगळा असेल, कमी जास्त असू शकेल, पण चौरस हे यज्ञकुंड आहे. त्याच्या 4 बाजूला 4 ऋत्विज आहेत अशी आपण संकल्पना करू. तर पहिला ऋत्विज हा अध्वर्यू असतो. अध्वर्यू हा ऋग्वेदाचा ऋत्विज आहे आणि त्याला 3 सहाय्यक असतात. म्हणजे आपण यज्ञाची संरचना समजून घेतली तर थोडंसं आवश्यक आहे, म्हणून मी हे सांगते अत्यंत संक्षेपाने. ऋग्वेदाचा ऋत्विज हा अध्वर्यू समजला जातो. त्याच्या मदतीला दुसरे 3 असिस्टंट असतात. मी थोडा संस्कृत शब्द न वापरता इंग्रजी शब्द समजून यावा याच्यासाठी वापरतोय. त्याला म्हणतात, पहिला आहे प्रतिप्रस्थाता, होम करतो हा. दुसरे 2 आहेत नेष्टा आणि उन्नता. उन्नेता म्हणजे उन्नेता, नेष्टा आणि प्रतिप्रस्थाता या 3 सहाय्यकांच्या सहाय्याने अध्वर्यू त्याचं म्हणजे ऋत्विक कर्म करतो. अध्वर्यू हा ऋग्वेदाचा असतो. आपल्याकडे जे शाखा आहेत ना, अमका ब्राह्मण ऋग्वेदी आहे, अमका ब्राह्मण यजुर्वेदी आहे असं जे म्हणलं जातं, सामवेदी आहे वगैरे, या त्यांनी त्यांच्या त्या पूर्वजांनी प्राचीन काळी कधीतरी ही यज्ञकर्म केलेली असतात, म्हणून ती शाखांची नावं पडलेली आहेत. आज काय आहे, नुसती नावच आहेत. त्या ऋग्वेदी ब्राह्मणाने किंवा यजुर्वेदी ब्राह्मणाने ऋग्वेदाचं नाही तर यजुर्वेदाचं तोंडही पाहिलेलं नसतं. ते पुस्तक काळं का पांढरं माहीत नसतं त्याला, आणि तरी तो ऋग्वेदी आणि यजुर्वेदी आणि सामवेदी असतो. असं जाऊ देते, आज नावं उरलेली आहेत नुसती, त्याला महत्त्व राहिलेलं नाही. पण प्राचीन काळी असं नव्हतं. ऋग्वेदाच्या ब्राह्मणाला ऋग्वेद पाठ असायचा. ऋग्वेदाचा विनियोग यज्ञकर्मामध्ये कसा करायचा तेही त्याला माहीत असायचं. मग दुसरा होता म्हणजे पास्ट टेन्समध्ये होता नाही, होता हे एका ऋत्विजाचं नाव आहे. जो हवन करतो तो होता. हा होता यजुर्वेदाचा असतो. यजुर्वेदाच्या होत्याला सुद्धा 3 सहाय्यक दिलेले असतात. एकाचं नाव आहे मैत्रावरुण, दुसऱ्याचं नाव आहे अच्छावाक, तिसऱ्याचं नाव आहे ग्रावस्तुत. अगदी साधे अर्थ आहेत या शब्दांचे, पण ते स्पष्ट करणं मला वेळेच्या मर्यादेमध्ये शक्य नाही आहे. तेव्हा ऋग्वेदाचा अध्वर्यू, यजुर्वेदाचा होता, तिसरा उद्गाता, सामवेदाचा उद्गाता आहे. उद्गात्याला सुद्धा 3 असिस्टंट दिलेले आहेत. कोणते त्याचे असिस्टंट? प्रस्तोता, प्रतिहर्ता आणि सुब्रह्मण्यम असं म्हणतात त्याला. दाक्षिणात्य शब्द आहे सुब्रह्मण्यम. तर हे 3 त्याला असिस्टंट म्हणून दिलेले असतात. आणि आता राहिला ब्रह्मा, तो अथर्ववेदाचा आहे. अथर्ववेदाच्या ऋत्विजाला सुद्धा 3 असिस्टंट दिलेले आहेत. पण या ठिकाणी म्हणजे वेदामध्ये विशेषतः बृहदारण्यक उपनिषद आपण वाचलं तर त्यामध्ये ब्रह्म्याने मौन पाळायचं असतं. कुठपर्यंत? काही विशिष्ट ऋचाचा उच्चार होईपर्यंत त्यांनी मौन पाळायचं असतं असं म्हणतात. आणि ब्रह्म्याने जर मौन पाळलं नाही तर तो यज्ञ दूषित होतो असंही म्हटलं जातं. तर हे 4 वेदांचे 4 ऋत्विज, हे पुन्हा एकदा नावं सांगतो. अध्वर्यू ऋग्वेदाचा, होता यजुर्वेदाचा, नंतर उद्गाता सामवेदाचा आणि चौथा ब्रह्मा अथर्ववेदाचा. या 4 ऋत्विजांना दक्षिणा कशी द्यायची याचं सुद्धा सायंटिफिक प्रमाण, सायंटिफिक म्हणजे कोणाला किती द्यायची, वाटणी कशी करायची. म्हणजे समजा एखाद्या यज्ञाचा एकूण दक्षिणा म्हणजे 10,000 रुपये ठरली असेल आजच्या परिभाषेत म्हणायचं तर त्याची विभाजन कसं करायचं, कोणाला किती दक्षिणा द्यायची हे प्रमाण ठरलेलं आहे.
ते प्रमाण मला इथं सांगायचं नाही, कारण आपण काही यज्ञ करणार नाही आहे आणि नुसतं यज्ञ करणार नाही असं नाही आहे. तर ती वाटणीची प्रश्न आज दक्षिणा त्याच प्रमाणाने काही यज्ञात निश्चित दिली जाते, परंतु असं होतही नाही, काहीतरी ठरवून घेतलं जातं, तो भाग वेगळा आहे. परंतु ह्या दक्षिणेची वाटणी सुद्धा मीमांसा शास्त्रानुसार करायची असते. त्यामुळं यज्ञ पद्धती आणि यज्ञ व्यवस्थेशी या चारी वेदांचा आणि चारी ऋत्विजांचा संबंध आहे. मिनिस्ट्री ऑफ सॅक्रिफिशियल रिच्युअल असं मी काल म्हणलेलं आहे. हे कर्मकांड कसं करायचं, मग काय वेद हे केवळ कर्मकांडापुरतेच मर्यादित आहेत का? नाही, कर्मकांडापुरतेच मर्यादित असतात असं नाही. तो भाग वेगळा, मी तो शेवटी समालोचनाच्या वेळेला सांगेन. परंतु प्रथम आता आपण यजुर्वेदाकडे वळूया. यजुर्वेद, यजुस है ना, हा धातू यज, मूळ धातू काय आहे? यज. यज धातापासून यजन करणं, हवन करणं इत्यादी म्हणजे त्याचे अर्थ होतात. तर हे जे अर्थ आहेत याच्यावरून हे स्पष्ट होतं की हवन कर्माशी यजुर्वेदाचा संबंध आहे आणि त्यामुळं यजुर्वेदाचा होता जो असतो हा कर्म करत असतो. ऋग्वेदाचं उच्चारण मोठ्याने करायचं असतं, म्हणजे वैखरीने करायचं असतं, परंतु यजुर्वेदाचा होता मात्र मंत्रजप करत असतो. तो कर्म करता करता करत असतो. म्हणजे एकीकडे त्यांनी कर्म करायचा. कोणती कर्म आहेत? छोटी छोटी कर्म आहेत. आपण स्वयंपाकघरात किंवा इतरत्र जशी कर्म करतो तशी यज्ञ कर्म आहेत छोटी छोटी. कुठं आमच्या याच्यात पाणी भर, भांड भर, ती उखळाण, कांडण कर वगैरे वगैरे, सोमरस ओत वगैरे. तर अशा ही जी कर्म आहेत ही यजुर्वेदाचा होता करत असतो आणि त्यामुळं यजुस या शब्दाचे अर्थ यज्ञ असाही होतो, कारण शेवटी कर्म महत्वाचं आहे. तर हे जे कर्म केलं जातं यजुर्वेदाच्या होत्याकडून, त्यामुळं यजुर्वेदाचा संबंध कर्माशी जोडला जातो आणि हे कर्म मंत्रोच्चारासह करायचं असतं. प्रत्येक कर्म मंत्रोच्चारासह. वैदिक परंपरेमध्ये असं एकही कर्म नाही की जे मंत्रोच्चाराशिवाय केलं जातं. साधा फूल तोडायचं एखाद्या झाडाचं तरी मंत्रोच्चार आहे. पाणी ओतायचं, पाणी प्यायचं म्हणजे आचमन करायचं तरी मंत्रोच्चार आहेत आमच्याकडे. तर असा प्रत्येक कर्म मंत्रासह केलं जातं. मंत्रासह का केलं जातं? मंत्र, काल मी अर्थ सांगितला, मनान तारयती ती मंत्र हा. आणि त्यामुळं मनाची जोडणी शब्दाच्या उच्चाराशी आणि कर्माशी असली पाहिजे. मनाची जोडणी जर नसेल तर ते कर्म हे केवळ शारीरिक स्तरावर होईल आणि शारीरिक स्तरावर केल्या जाणाऱ्या कर्माची परिणाम क्षमता ही कमी असते. त्यामुळं कर्म करताना जसा शब्दाचा उच्चार केला जात असे तसा केवळ शब्दाचा नाही तर अर्थाची भावना मनाने केली पाहिजे. आणि ही अर्थाची भावना यजुर्वेदाचा होता करत असतो. म्हणून मीमांसेमध्ये 2 प्रकारच्या भावना म्हटलेल्या आहेत, शाब्दी भावना आणि अर्थी भावना. शब्दातून निर्माण होणारी आणि त्याच्या अर्थातून निर्माण होणारी भावना. तर अशा प्रकारे हा यजु या शब्दाचा अर्थ आहे. आता एक साधारण परिचयासाठी मी सांगतो की यजुर्वेद संहिता ही एक्झॅक्टली केवढी आहे. म्हणजे यजुर्वेदाच्या एकूणच विस्तारामध्ये ऋग्वेदापेक्षा हा अत्यंत लहान आहे असं म्हणेन मी. म्हणजे यजुर्वेदामध्ये 40 अध्याय आहेत. 40 अध्यायांची नावं सांगायची म्हणली तरी 1 तास जाऊ शकतो आपला, त्यामुळे ती मी सांगणार नाहीये. तर 40 अध्याय आहेत आणि या 40 अध्यायामध्ये साधारण म्हणजे पुढे 2000च्या आसपास मंत्र आहेत. 1900 काही आमचे 75 वगैरे अशी त्याची संख्या आहे. तर यामध्ये
म्हणजे कोणते कर्माचं निरूपण आहे याच्यामध्ये? यजुर्वेदामध्ये सर्व प्रकारच्या कर्मांचं निरूपण आहे. सगळ्यात महत्वाचं वैदिक कर्म म्हणजे जे दैनिक करावं लागतं ते म्हणजे अग्निहोत्र. अग्निहोत्र सकाळ संध्याकाळ करावं लागतं है ना. आणि सकाळ संध्याकाळ केलं जाणारं अग्निहोत्र परिपूर्ण व्हावं यासाठी दर्शपूर्णमास इष्टी करावी लागते. आज दर्शपूर्णमास इष्टी काय आहे हे काही अभ्यास केलेल्या ब्राह्मणांनाच माहीत असेल. नाही, दर्श आणि पूर्णमास. दर्श म्हणजे अमावस्या आणि पूर्णमास म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमा आणि अमावस्येला जी इष्टीचा अर्थ काय? इष्ट. इष्टचा अर्थ काय? आपल्याला प्रिय असेल त्याला आपण इष्ट म्हणतो, पण वैदिक परंपरेत इष्टचा अर्थ आहे वीट, मातीची भाजलेली वीट वेगवेगळ्या आकाराची. या वेगवेगळ्या आकारांच्या विटांचा उपयोग करून यज्ञचिती बनवल्या जात असते आणि म्हणून यज्ञकर्माला इष्टकर्म असं म्हणतात. दोन प्रकारची कर्म वैदिक परंपरेत सांगितलेत, इष्ट आणि अपूर्त. इष्टापूर्त कर्म असा उल्लेख नेहमी येतो. इष्ट म्हणजे यज्ञकर्म. आणि हे अग्नी किती स्थापन करायचे असतात? यज्ञकर्मासाठी 3 अग्नी आहेत. दक्षिणाग्नी, अहवनीय अग्नी, त्याची वेगवेगळी नावं आहेत. अन्वहार्य पचन अग्नी असंही म्हटलं जातं, वेगवेगळी नावं आहेत. आणि या यज्ञकुंड यज्ञशाळेमध्ये म्हणजे जसं आज आपल्याकडे एखाद्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी किंवा भिंतीवर लटकवलेलं सुद्धा देवघर असतं, तशी प्राचीन काळी एक स्वतंत्र जागा यज्ञशाळा म्हणून केली जात असे, किमान ब्राह्मणांच्या घरामध्ये तरी. आता यज्ञ वगैरे तर काही आपल्याकडे शाळा करणं शक्यच नाहीये. एक तर त्याचा प्रक्रिया माहिती नाही आणि करून काय करणार आहे आपण? रोजच्या आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये यज्ञकर्म करायचं ठरवलं तर नोकरीला जाता येणार नाही कदाचित आपल्याला. त्यामुळं आपली लाईफस्टाईलच बदललेली आहे. परंतु प्राचीन काळी असं होतं, 3 यज्ञकुंड केली जायची, वेगवेगळ्या आकाराची. त्याचा अर्थ वेगवेगळा आहे, ते सगळं मी सांगणार नाही आता. परंतु दर्श आणि पूर्णमास, अमावस्या आणि पौर्णिमेला इष्टी केली जायची. आणि ह्या इष्टीची जी काही प्रक्रिया बाकीची आहे, इष्टी म्हणजे उगाच आपलं जे अग्नी पेटवायचं आणि त्याच्यात हवन करायचं असं नाहीये. त्याची लंबी चौडी प्रक्रिया आहे, त्याची दीक्षा घ्यावी लागते. आणि इष्टी करण्यासाठी किंवा अग्निहोत्र सुद्धा करण्यासाठी अग्नी घ्यावा लागतो आपल्याला. केव्हा घ्यायचा म्हणजे काय विकत आणायचा का? नाही, विवाहाच्या वेळेला विवाहातला अग्नी हा घरी आणून स्थापन करावा लागतो. त्यामुळं विवाहोत्तरच अग्निहोत्र करता येतं. आज अग्निहोत्र कुणीही करतात, ते भांडं आणतात बाजारातून आणि अग्निहोत्र करतात, तसं नाही करता येत. तर विवाहात घेतलेला अग्नी घरात स्थापन करून त्याच्यात अग्न्याधान, हे सगळे काही विशिष्ट अर्थाचे शब्द आहेत. तर त्याचा अर्थ आपल्याला मीमांसा शास्त्र जर नीट अभ्यासला आपण तर समजेल. मला म्हणजे ग्रंथातून आठवतं की पुण्याला देवस्थळी नावाच्या एका मीमांसा पंडितांनी, आणि सोबत मला वाटतं श्रीपाद शास्त्री किंजवडेकर सुद्धा असावेत, त्यांनी एक मीमांसा पाठशाळा सुरू केली होती. ती SP कॉलेजच्या आसपास प्रांगणात कुठेतरी असायची आणि मीमांसेनुसार हा यज्ञ केला जायचा. आज वैदिक संशोधन संस्था ही जी आहे पुण्याची, ती सुद्धा यासाठीच केलेली आहे. पण प्रायोगिक स्वरूपावर असे वेगवेगळे यज्ञ वेगवेगळ्या जागी, यज्ञ ही केवळ काही एक रिच्युअल याला म्हणतात, म्हणजे धार्मिक प्रक्रियेचा प्रयोग नाही आहे. 4 वेद समजून घेणं किंवा 3 वेद समजून घेणं हे एखाद्या पुराण ग्रंथासारखं नाही आहे. हे अत्यंत सायंटिफिक आहे आणि या सगळ्याचा निसर्ग व्यवस्थेशी संबंध आहे. या ब्रह्मांडामध्ये जे पर्यावरणीय व्यवस्था आहे, या पर्यावरणीय व्यवस्थेशी यज्ञाचा संबंध आहे. तो सगळा मला आता स्पष्ट करता येणार नाहीये इथं. परंतु अशा प्रकारे अग्निहोत्र करणाऱ्या ब्राह्मणांनी दर्शपूर्णमास इष्टी करायची असते. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे लहान मोठे कर्म असतात. जसं
उखाभरण म्हणजे मुसळांनी कांडण करणं उखळामध्ये वगैरे, किंवा आणखी काही छोटे छोटे कर्म जे असतात. ग्राव म्हणजे आपला पाटा वरवंट्यावर वाटणं वगैरे, हे सगळे कर्म हे समंत्रक केले जातात. प्रत्येक मंत्र समंत्रक केले जातात. आणि मग वेगवेगळे यज्ञ, जसं की राजसूय यज्ञ आहे. राजसूय यज्ञाचं वर्णन यजुर्वेदामध्ये आलेलं आहे. तसंच अश्वमेध यज्ञाचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. आता मी यातल्या एकेकाचं निरूपण करायचं म्हणलं तरी सुद्धा मोठा भाग ठरणार आहे, त्यामुळं ते मी करणार नाहीये. कारण या एका व्हिडिओमध्ये मला 3 वेदांचा सारांश थोडक्यात सांगायचा आहे आपल्याला. तर मी त्याचं एक बाह्य स्वरूप वर्णन करायचं, ज्याला अभ्यास करावासा वाटेल त्याने ग्रंथ आहेत बाजारामध्ये, ते घ्यावे. यजुर्वेदाचा एक उत्तम अनुवाद धुळ्याचे श्रीधर शास्त्री पाठक यांनी केलेला आहे. अतिशय चांगला अनुवाद आहे. म्हणजे प्रत्येक मंत्र देताना त्याचा विनियोग कुठं करायचा, का करायचा वगैरे सगळं सांगितलेलं आहे मराठीमध्ये. आणि आपल्या मराठी वाचकांसाठी ते उत्कृष्ट पुस्तक आहे. ते उपलब्ध होईल का नाही आता माहिती नाही, पण दुसरं एक पुस्तक यजुर्वेदाचं उपलब्ध आहे, ते म्हणजे पंडित श्रीराम शर्मा आचार्य. पंडित श्रीराम शर्मा आचार्यांनी सुद्धा यजुर्वेदाचा अनुवाद केलेला आहे, हिंदीमध्ये केलेला आहे. त्यांनी सुद्धा व्यवस्थित कुठला मंत्र कशा काय अर्थाचा वगैरे केव्हा विनियोग करायचा सविस्तर दिलेला आहे. इंग्रजीमध्ये हिम्स ऑफ यजुस यजुर्वेदाचा एक अनुवाद तसा ग्रिफिथनी केलेला आहे, पण तो आता उपलब्ध होत नाही. मॅक्समुलरने यजुर्वेदाचा किंवा भाष्यांचा अनुवाद केलेला नाही. जसं काल सांगितलं की ऋग्वेदावर कुणाचं भाष्य आहे लक्षात आहे का? सायणाचार्यांचं भाष्य आहे. तसं यजुर्वेदावर उव्वट आणि महिधर या विद्वद्वयांची भाष्य आहेत. उव्वटाचं भाष्य आणि महिधराचं भाष्य. आता आपण ऋग्वेदच वाचलेलं नाही, त्याच्यामुळं भाष्य ही आपल्याला माहिती असतील असं नाही. मी आपली म्हणजे काय थटा उडवतोय श्रोत्यांची असं नाही. माझ्या बोलण्याचा उद्देश आहे की किमान ही पुस्तकं एखाद्या वेळा तरी पाहावी, किमान लायब्ररीत जाऊन पाहावं की यजुर्वेद केवढा आहे आणि काय आहे. आपण बऱ्याच गोष्टी करतो, ह्या पुस्तकं पाहण्याचा थोडासा विचार करावा आपण. याचा विचार जर केला तर याचं काहीतरी म्हणजे मानवतेचं कल्याण होईल की या पुस्तकांवर अभ्यास होऊ शकला, या ग्रंथांवर सायंटिफिक दृष्टीने अभ्यास होऊ शकला तर असो. तो भाग वेगळा आहे. परत तर यजुर्वेदाचे अनेक अनुवाद आहेत, इंग्रजी, मराठी, हिंदी, आणखी कशात झालेले आहेत. यजुर्वेदाचा असं म्हणजे सगळ्यात महत्वाचा यजुर्वेदाचा भाग जो आहे तो रुद्राचा आहे. रुद्राध्याय किंवा शतरुद्रीय म्हणून जे आहे, किंवा रुद्र म्हणताना जे चमकाचे मंत्र असतात, हे सगळे यजुर्वेदामध्ये आलेले आहेत. आणि त्यामुळं आपले एक दाक्षिणात्य पंडित अप्पय दीक्षित होते. अप्पय दीक्षितांनी असं म्हणलेलं आहे की संपूर्ण वेदामध्ये यजुर्वेद महत्वाचा आणि यजुर्वेदामध्ये रुद्राध्याय महत्वाचा. आणि मला जर काही शक्य झालं तर मी, आणि हा यजुर्वेद अभ्यासला जातो जास्त म्हणजे आंध्र प्रदेशामध्ये, असं अप्पय दीक्षित म्हणतात. म्हणजे आणि आंध्र प्रदेशाचं महत्व काय आहे की आंध्र म्हणजे आजचा आंध्र किंवा तेलंगणा नाही तर प्राचीन आंध्र प्रदेशामध्ये 5 रुद्राची मंदिरं आहेत. पंचाराम असं त्यांना म्हणतात. आणि ही आपल्याला माहिती आहे की रुद्राची म्हणजे महादेवाची मंदिरं ही पृथ्वीतत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व, आकाशतत्व अशा वेगवेगळ्या तत्वांची आहेत. एखाद्या देवतेची मंदिरं आणि पंचमहाभूतांची तत्व यांचा उत्कृष्ट समन्वय यजुर्वेद परंपरेत आपल्याला आढळतो, म्हणजे महादेवाची किंवा रुद्राची पूजा करण्यामध्ये. त्यामुळं रुद्र हा अतिशय महत्वाचा असतो. तर
हा एक सामान्य परिचय मी प्रस्तुत केला. आता मी एक महत्वाची बाब आपल्याला सांगू इच्छितो ती अशी की यजुर्वेदाच्या 2 शाखा आहेत. यजुर्वेदाच्या कोणत्या 2 शाखा आहेत? यजुर्वेदाची एक शाखा ब्रह्मसंहिता म्हणून ओळखली जाते. म्हणजे 2 भागच आहेत ॲक्च्युअली. एक ब्रह्मसंहितेचा भाग आहे जो तैत्तिरीय शाखा म्हणून ओळखला जातो. या तैत्तिरीय शाखेशिवाय दुसरी एक आदित्य संहिता आहे जी शुक्ल यजुर्वेद आणि म्हणून ओळखली जाते. तेव्हा तैत्तिरीय संहिता ही कृष्ण यजुर्वेदाची आणि आदित्य संहिता ही शुक्ल यजुर्वेदाची, ज्याला माध्यन्दिन संहिता किंवा वाजसनेयी संहिता असंही म्हटलं जातं. या 2 संहिताचं एक काही महत्त्व आहे. असं म्हणतात की तैत्तिरीय संहिता ही कृष्ण, आता कृष्ण आणि शुक्ल यांचे अर्थ काय हे सुद्धा प्रतिकात्मक दृष्ट्या पाहणं महत्वाचं आहे. सध्या मी एक पारंपरिक आपल्या समोर आख्यान ठेवणार आहे, थोडक्यात अगदी. मुळामध्ये सर्व परिचित असलेले याज्ञवल्क्य ऋषी हे वैशंपायनांकडे यजुर्वेद शिकत होते आणि यजुर्वेद शिकत असताना यजुर्वेदातल्या काही मंत्रांचा अर्थ कसा लावावा किंवा काय असावा याविषयीचे त्या दोघांमध्ये काही मतभेद झाले. कुणात? वैशंपायनात आणि त्या याज्ञवल्क्यामध्ये. आणि मतभेद झाल्यावर पहा, म्हणजे शिष्याला जर असं वाटत असेल की मला काही वेगळं ज्ञान मांडायचं आहे तर तो आचार्यांशी विरोधही करू शकत होता. आणि असं म्हणतात की त्यांनी शिकलेला यजुर्वेद वैशंपायनांकडून जो शिकला होता तो ओकून टाकला. आता यजुर्वेद वगैरे काही ओकता येत नसतो, पण याचा अर्थ त्यांनी तो त्याग केला. प्रतिकात्मक अर्थाने घ्यायचं नेहमी हे. आणि त्याग केल्यानंतर तो तित्तिरांनी भक्षण केला. आता तित्तीर काय आहे? तित्तीर हे पक्षी आहेत. आता पक्षी यजुर्वेद भक्षण करतात का? नाही करत. म्हणजे उद्या मी म्हणलं चिमणीने ऋग्वेद खाल्ला तर त्याला काही अर्थ नाही, किंवा पोपटाने सामवेद खाल्लाय तर त्यालाही काही अर्थ नाही आहे. त्यामुळं ही प्रतिकात्मकताही आपल्याला समजून घ्यावी लागेल. तित्तीर काय आहे? एक पक्षी नाही आहे, तर पक्षाचं नामाभिधान बाळगणारा ब्राह्मणांचा समूह आहे. तित्तीर हे गणनाम आहे. प्राचीन काळी गोत्र आणि गणपद्धती होती आणि या गोत्र आणि गणामध्ये वेगवेगळ्या पशुपक्ष्यांची नावं ठेवली जात होती. जसं की श्वेताश्वतर. श्वेताश्वतर म्हणजे तरस, पांढऱ्या रंगाचं तरस किंवा खेचर. आता या श्वेताश्वतर शाखेचं जे उपनिषद आहे त्याचं नावही असते आहे. कदाचित ते वाचणाऱ्याला श्वेताश्वतरचा अर्थ फारसा माहीत नसतो, पण त्याचा अर्थ एक प्राण्याचं नाव आहे. वृषभ आहे ना, किंवा नाग आहे. नागाचं चिन्ह जे वापरत असत ते नाग. ही जी नाग, वृषभ किंवा आणखी वानर सुद्धा ही जी चिन्ह आहेत ही गणचिन्ह आहेत. आणि ही गणचिन्ह वापरणारे मानव समूह होते. आणि ह्या मानव समूहाचं प्रतीक ते गणचिन्ह असल्यामुळं त्यांना तसं जसं मारुती किंवा सुग्रीव वानर होता म्हणतो. वानर होता म्हणजे काय खरंच वानर होता का? नाही, तर वानराचं चिन्ह बाळगणारी एक जनसमूह होता. असा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. तर प्रस्तुत संदर्भामध्ये तित्तिरांचं गणचिन्ह असलेला एक ब्राह्मण समाजाचा समूह होता. त्यांनी तो जुना यजुर्वेदच अभ्यासला किंवा स्वीकारला. आता या याज्ञवल्क्यांनी जुना वेद तर त्याग केला होता, मग त्यांनी सूर्याची उपासना केली. ज्ञानाचा सर्वात मोठा स्रोत सूर्य देवता आहे आणि सूर्य देवतेची उपासना करून त्यांनी शुक्ल यजुर्वेद प्राप्त केला असं बोलल्या जातं. आणि मग त्यांनी शुक्ल यजुर्वेदाचा प्रसार केला, यांनी कृष्ण यजुर्वेदाचा प्रसार केला. याचा अर्थ यजुर्वेदातल्या कृष्ण यजुर्वेदातले मंत्र वेगळे आहेत आणि शुक्ल यजुर्वेदातले मंत्र वेगळे आहेत असा मुळीच नाही. दोन्ही मंत्र सारखेच आहेत, थोडाफार उच्चारात फरक आहे.
किंवा एखादा मंत्र इकडं तिकडं फरक असेल, पण शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद का? हा भेद अप्रोचमध्ये आहे. अप्रोच काय आहे? ब्रह्म हा शब्द पंचमहाभूतांसाठी सुद्धा वापरला जातो एक प्रकारे, आणि तैत्तिरीय संहिता जी आहे ही तैत्तिरीय संहिता इहलौकिक बाबींकडे जास्त विचार करत असेल किंवा जास्त लक्ष देत असेल, म्हणून त्याला कृष्ण हा शब्द वापरलाय. कृष्ण हा शब्द काळ्या रंगाचा, आणि काळा रंग हा अन्नाचंही प्रतीक आहे. आणि त्यामुळं तैत्तिरीय संहितेचं जे तैत्तिरीय उपनिषद आहे त्याच्यामध्ये अन्नाचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. अन्नम ब्रह्मेति व्यजानात, अन्नम न परिचक्षति, अन्नम न निंद्यात वगैरे. अन्नाचं महत्व, अन्नाचं उपनिषदच तैत्तिरीय उपनिषद आहे. आणि अन्न म्हणजे पृथ्वीतत्व, अन्न म्हणजे पृथ्वीतत्व, आणि पृथ्वीतत्व म्हणजे भौतिकता. तेव्हा भौतिकतेशी निगडीत असलेला वेद म्हणजे कृष्ण यजुर्वेद, आणि आत्मतत्वाशी निगडीत, याचा अर्थ कृष्ण यजुर्वेदाने आत्मतत्वाचा विचार केलेला नाही आहे असं नाही आहे. पण शुक्लवेदामध्ये, यजुर्वेदामध्ये याज्ञवल्क्याने तो जास्त प्रकर्षाने केलेला आहे. ते काय सांगतात? न वित्तेन तर्पणीयो मनुष्य, धनाच्या सहाय्याने मनुष्याचं तर्पण होत नाही असं याज्ञवल्क्य सांगतात मैत्रेयीला. याचा अर्थ काय? धनाची कमाई करू नये का? केली पाहिजे. याज्ञवल्क्य अत्यंत श्रीमंत व्यक्ती होती, त्याला त्याच्या 2 पत्नी होत्या आणि संन्यास घेताना वाटणी करावी लागली होती. परंतु जो तुमचा फोकस आहे हा फोकस इहलोकावर आहे का आत्मलोकावर आहे? म्हणजे कृष्ण अर्थात भौतिकतेवर आहे का शुक्ल अर्थात ज्ञानरूप प्रकाशावर आहे? हा शुक्ल आणि कृष्ण यजुर्वेदातला महत्वाचा मतभेद असावा असं मला वाटतं. म्हणजे मला वाटतं, सांगतो, म्हणजे मी असं काही कन्क्ल्युजन मांडत नाही. पारंपरिक विद्वान कदाचित याला मतभेद करू शकतील किंवा आणखी वेगळी कारणं सुद्धा ते सांगू शकतील. परंतु शुक्ल आणि कृष्ण या 2 शाखा का झाल्या हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. जी कृष्ण यजुर्वेदाची संहिता आहे ती तैत्तिरीय संहिता, आणि त्याचं ब्राह्मण हे तैत्तिरीय ब्राह्मण म्हणून ओळखलं जातं. तर कृष्ण त्याचं उपनिषद सुद्धा तैत्तिरीय उपनिषद नावाचं. तैत्तिरीय उपनिषदावर अत्यंत सुंदर असं आद्य शंकराचार्यांचं भाष्य आहे. तैत्तिरीय उपनिषदाचे 3 भाग आहेत. त्याला शिक्षावल्ली, ब्रह्मानंदवल्ली आणि भृगुवल्ली म्हणतात. 3 वल्ली महत्वाच्या आहेत. वल्ली म्हणजे एका ग्रंथाचा भाग, चॅप्टर असं आपण म्हणू. आणि आता त्या तैत्तिरीय उपनिषद अत्यंत छोटं असलं तरी सुद्धा त्याचा परिचय सुद्धा देणं मला या कालमर्यादेमध्ये शक्य नाही आहे. फक्त त्याच्या 3 वल्ली आहेत एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि आपला शुक्ल यजुर्वेद जो आहे त्याच्या ब्राह्मणाचं नाव म्हणजे ब्राह्मण ग्रंथाचं शतपथ ब्राह्मण आहे. शतपथ का म्हणायचं त्याला? 100 अध्याय आहेत म्हणून शतपथ म्हणायचं. आणि शतपथ ब्राह्मणाचं जे उपनिषद आहे हे बृहद आरण्यक उपनिषद आहे. सगळ्यात मोठं उपनिषद. आद्य शंकराचार्यांनी त्यावर लिहिलेलं सर्वात विस्तृत भाष्य म्हणजे बृहदारण्यक उपनिषद. तर अशा प्रकारे हा यजुर्वेद या ग्रंथाचा म्हणजे यजुर्वेद परंपरेचा सुद्धा एक थोडक्यात परिचय आहे. याच्या वेगवेगळ्या संहिता आहेत. माध्यंदिन संहिता, काण्व संहिता अशा या संहितांची नावं आहेत. पण तो सगळा तपशील आपल्याला या एका व्याख्यानात पाहता येणार नाहीये. कोणत्याही वेदाचा थोडा सविस्तर परिचय जरी करून घ्यायचा म्हणला आपल्याला तरी सुद्धा आपल्याला स्वतंत्र अभ्यास करावा लागेल. तर या ठिकाणी मी माझं यजुर्वेदाचं जे काही निरूपण थोडक्यात करायचं होतं ते पूर्ण करतो. आता मी आपल्याला 3रा जो वेद आहे सामवेद त्याचं निरूपण थोडक्यात करणार आहे. ऋक्, यजुस् आणि साम. साम काय आहे?
सामवेद हा ऋग्वेदातून उचललेला वेद आहे. म्हणजे ऋग्वेदाचे काल मी सांगितलं तुम्हाला काहीतरी 10,528 वगैरे मंत्र आहेत है ना. मग आता या 10,528 किंवा 29 मंत्रापैकी एक साधारणपणे दशांश मंत्र घेऊन सामवेद तयार केले गेलेला आहे. सामवेदाचा ऋत्विज कोण असतो? उद्गाता असतो. मी मगाशी स्पष्ट केलं, यजुर्वेदाचा होता, सामवेदाचा उद्गाता. उद्गाताचं काम काय असतं? उद्गाता हा आगान करतो. हे आगान कसं करायचं किंवा काय आगानाचा स्वरूप आहे ते का करायचं, तर यजमानासाठी ज्या काही मागण्या परमेश्वराकडे मागायच्या असतात, कोणत्या मागण्या? ज्या काही अन्नाची मागणी असेल, पशुची असेल, स्त्रीची असेल, धनाची असेल किंवा स्वर्गाची असेल असं आपण म्हणू, या सगळ्या मागण्यांचं गायन केलं पाहिजे. म्हणजे यज्ञातली सगळ्यात महत्वाची प्रक्रिया आहे. ज्या वेळेला उद्गाता सामवेदाच्या ऋचा म्हणायला लागतो त्यावेळेला बाकी सगळ्यांनी थांबायचं असतं. त्यांना म्हणजे एवढ्यासाठी की ते आगान करताना, परमेश्वराला सांगताना, म्हणजे आपण एक उदाहरण म्हणून मी सांगतो की आपण ज्या वेळेला कोकणातल्या एखाद्या मंदिरामध्ये जातो, त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथला जो गुरव असतो तो देवाला मागणं सांगतो आपलं की बा परमेश्वरा हे लोक अशा अशासाठी आलेले आहेत वगैरे. हे जे काही असतं आज, तसं ते सामगायन असतं की हे परमेश्वरा या यजमानाने हा यज्ञ केलेला आहे, त्याचे असं असं मागणं आहे, हे असं आहे, तूप दे. आणि हे संस्कृत पद्यबद्ध मागणं असतं आणि त्याला म्हणायचं सामगान. म्हणून सामवेद हा गायनाचा वेद आहे असं म्हणलं जातं. कारण उद्गान म्हणजे काय? मोठ्याने गायन करणं. उद्गानाचं स्वरूप कसं असतं हे सामवेदावरून लक्षात येणार नाही. त्याची परंपरा आपल्याला कसं, कारण काय आहे, सामवेदीय गायन हा सगळ्यात महत्वाचा. म्हणजे मग काय आहे, सामवेद हा गायनाचा वेद आहे असं म्हटल्यानंतर त्याचा अर्थ असा आहे का सामवेदामध्ये सारेगमप शिकवलेलं आहे किंवा वेगवेगळ्या रागाचं वर्णन आहे, असं नाही आहे. सांकेतिक दृष्ट्या सामवेद हा गायनाचा वेद आहे. कारण सामवेदीय ऋचांचं गायन करून उच्चारण करायचं असतं. हे कसं करायचं असतं? सामवेदाची जी काही परंपरा आहे, ज्या काही वेगवेगळ्या शाखा आहेत, त्याच्या सामाचं स्वरूप काय आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण छांदोग्य उपनिषदाचे पहिले 2-3 अध्याय वाचावे. त्याच्यामध्ये साम या शब्दाचा अर्थ आलेला आहे. साम या शब्दाचा अर्थ काय आहे हे सुद्धा एका वेगळ्या अर्थाने आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. छांदोग्य उपनिषदात उद्गिथ नावाची एक संज्ञा आलेली आहे. उद्गिथ याचा अर्थ उद्गिथ, गिथ म्हणजे जे गायलेलं आहे, म्हणजे पास्ट टेन्समध्ये गेलं तर त्याचं गीत होईल. उद्गिथ काय गायलेलं आहे? उद्गिथ आणि ओंकार हे एक आहेत असं तिथं म्हणलेलं आहे. म्हणजे ओंकाराला दुसरं नाव उद्गिथ आहे. मग हा जो ओम आहे, हा ओमचा उच्चार कसा करायचा हे सुद्धा आपल्याला सामवेदाकडून शिकावं लागेल किंवा सामवेदाचे जे ज्ञाते आहेत अशा ब्राह्मण पंडितांकडून आपल्याला समजून घ्यावं लागेल की ओंकाराचं उच्चारण कसं करायचं. म्हणून ओंकार हा केवळ उच्चारणाचा नाही तर गायन करण्याचा भाग आहे. आणि मग हा जो ओंकार उच्चारण केला जायचा किंवा गायन केला जात असे त्याचं स्वरूप काय आहे? छांदोग्य उपनिषदात काय अर्थ सांगितलाय तोच मी तुम्हाला सांगतो, पदरचा सांगत नाही. छांदोग्य उपनिषदात असं बोललेलं आहे की सा आणि म किती अक्षर आहेत साममध्ये? 2. सा आणि म. सा हा ऋग्वेद आहे आणि म हा सामवेद आहे. मध्ये यजुर्वेद गाळलेला आहे. सा हा ऋग्वेद आहे, म हा सामवेद आहे. मग पुन्हा ते असं म्हणतात की सा ही ऋचा आहे. ऋचा म्हणजे ऋग्वेदातला मंत्र आणि म
ही सामवेदातली ऋचा आहे. सा आणि म आता पुढं असं म्हणलेलं आहे की सा आणि मच्या अंतर्गत जो सा आहे त्याची मी उपासना करतो. आता हा काय प्रकार आहे? मच्या अंतर्गत जसा सा आहे तसा साच्या अंतर्गत सुद्धा म आहे. याचा अर्थ काय? सा म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेद म्हणजे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की भौतिकता, इहलोकाशी संबंधित असलेला, लोकायताशी संबंधित असलेला वेद. माझ्या बोलण्याचा घाईघाईने चुकीचा अर्थ लावू नका, कारण आजकाल लोकायत किंवा चार्वाकाचं तत्वज्ञान हे उपेक्षित समजलं जातं. पण इहलोक उपेक्षित आहे का हो? कशासाठी करतो आपण सगळ्या गोष्टी? इहलोकासाठीच तर करतो ना. त्यामुळं तत्वज्ञानाची पहिली पायरी ही लोकायत आहे आणि त्याचा वेद ऋग्वेद आहे. जो ऋग्वेदाचं ध्यान करतो तो या पृथ्वीवर पुन्हा जन्माला येतो असं प्रश्नोपनिषदातच म्हणलेलं आहे. आणि मग काय आहे? त्याचा इसेन्स आहे, साच्या अंतर्गत असलेला याचा अर्थ काय? बाह्य भौतिक आवरणाच्या आत असलेलं आध्यात्मिक चेतन तत्व. आणि म्हणूनच भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात वेदानां सामवेदोस्मी. आणि कोणत्या वेळेला आपण ज्या कोणत्या देवाचं, मग गणपतीचा असो का पांडुरंगाचा असो किंवा जगदंबेचा असो, ध्यान करत असतो किंवा नामस्मरण करत असतो, ते नामस्मरण या चैतन्याचं म्हणजे मच करत असतो, म्हणजेच सामवेदाचं करत असतो. तेव्हा मनुष्याच्या किंवा प्राणीमात्राच्या अंतःकरणात, हृदयाच्या गुंफेमध्ये जो परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे तो म्हणजे साम आहे. जोपर्यंत तुमची प्रार्थना त्या सच्चिदानंदापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत सगळी व्यर्थ आहे, कारण ती भौतिक राहील. आपल्याला माहिती आहे गजानन महाराजांनी ज्या ज्या वेळेला प्रार्थना केल्या होत्या, उदाहरणार्थ त्यांनी त्या अकोटच्या जवळ विहिरीला पाणी येण्यासाठी ज्या वेळेला प्रार्थना केली होती पांडुरंगाची की बा पांडुरंगा या विहिरीला पाणी दे, त्यावेळेला ती कोणत्या स्तरावर केली असेल? आपणही म्हणू बा पांडुरंगा या माझ्या विहिरीला. विहिरीला काय, आपल्या नळाला सुद्धा पाणी येणार नाही. त्यामुळं आपली प्रार्थना ही त्या स्तरापर्यंत जाऊ शकत नाही. आणि वैदिक ऋषींचं असं म्हणणं आहे की प्रत्येक मंत्र कुठपर्यंत पोहोचला पाहिजे? साम म्हणजे कुठपर्यंत पोहोचला पाहिजे? विष्णू तत्वापर्यंत पोहोचला पाहिजे, पांडुरंगापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हे पांडुरंगाचं जे विष्णू तत्व आहे तेच कृष्णाने गीतेत सांगितलंय वेदानां सामवेदोस्मी. वेदांमध्ये मी सामवेद आहे. सामवेदाचा एवढा जरी अर्थ आपण समजून घेतला की कोणत्याही गोष्टीचं अंतिम तत्व, म्हणजे एखादा अणू जर घेतला आपण समजा, तर अणूचा बाह्य भाग काय आहे? एक जड तत्व आहे असं आपण म्हणू. त्याचा आतमध्ये काय? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहेत. ते यातला जो न्यूट्रॉन आहे तो सामवेद आहे असं मी वैज्ञानिक परिभाषेमध्ये म्हणेन. त्या न्यूट्रॉनचा, या क्वांटमचा मला विचार केला पाहिजे आणि मग सामवेदाचा अर्थ काय आहे तो कळेल आपल्याला. इसेन्स, बाह्य स्वरूप नाही. अन्न सुद्धा महत्वाचं आहे, पण अन्न त्याच्या बाह्य स्वरूपासाठी महत्वाचं नाहीये, तर त्याच अन्नामधून माझा जीव सुरक्षित राहणार आहे, त्याच्यामधलं जे परमात्मा तत्व आहे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून तैत्तिरीय संहितेत जे म्हणलेलं आहे की अन्नम ब्रह्म, अन्नम ब्रह्मेति व्यजानात, हे अन्नामधलं ब्रह्म पाहणं म्हणजे रुखमधला साम पाहणं. एखाद्या भौतिक मूर्तीचं, दगडाच्या, सोन्याच्या, चांदीच्या मूर्तीमधला परमेश्वर पाहणं, किंवा एकनाथ महाराजांनी जसा पाहिला होता तसा त्या वाळवंटात तडफडत असलेल्या गाढवामधला रामेश्वर पाहणं म्हणजे सामधला म पाहणं. मला वाटतं सामवेदाचं तसं सामवेदाचा प्रतिकात्मक दृष्टीने अर्थ लक्षात घेणं महत्वाचं आहे, पण सामवेदाचा तसा अभ्यास करणं सुद्धा महत्वाचं आहे. पाश्चात्य संशोधकांनी किंवा अनेकांनी सामवेदावर, एक व्हाईटने नावाच्या
लेखकाने सामवेदाचं भाषांतर केलेलं आहे व्हाईटने. आणि सगळ्यात चांगलं एक भाषांतर म्हणजे यजुर्वेदाचं सुद्धा आणि सामवेदाचं सुद्धा मी आपल्याला सांगायचं म्हणजे कदाचित विसरलेलो आहे, पण श्रीपाद दामोदर सातवळेकर या एका ऋषितुल्य व्यक्तीने केलेलं आहे. श्रीपाद दामोदर सातवळेकर हे मुळामधले सातारचे, आपल्या पुण्याजवळच्या, आणि हे पुढे गुजरातमध्ये पारडी इथं त्यांनी आश्रम केला. तर तो पारडीच्या आश्रमाने जवळपास सर्व वेदांचे सातवळेकरांनी केलेले अनुवाद प्रसिद्ध केलेले आहेत. अन्यही ग्रंथ आहेत, त्यांचा खूप मोठा व्याप आणि एक पाठशाळा स्वाध्याय मंडळ असं नाव आहे त्याचं. आणि त्यांनी तो वेदांचा प्रसार हाच सातवळेकरांचा जीवनाचं उद्दिष्ट होतं. यजुर्वेदाच्या बाबत तर असं म्हणता येईल की सातवळेकरांनी त्याचे वेगवेगळे विभाग केलेले आहेत. सामवेदाचे तसे विभाग करता येत नाहीत, म्हणजे सामवेद लहान आहे आणि गायन हा त्याचा विषय असल्यामुळं त्याचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. ज्यांना गायन येतं त्यांनी सामवेद गाण्याचा प्रयत्न करावा असं मी म्हणेन. सामवेदातल्या एखादं सुक्त, एखादी ऋचा तरी गाण्याचा प्रयत्न करावा. मला माहिती आहे हे येणार नाही आहे कदाचित, परंतु ज्यांना गायन येतं त्यांनीच हा अभ्यास करण्यासारखा आहे. आणि यजुर्वेदाचे मात्र सातवळेकरांनी वेगवेगळे खंड पाडलेले आहेत. गृहस्थ धर्म प्रकरण, ब्रह्मविद्या प्रकरण, राजधर्म प्रकरण असे वेगवेगळी केलेली आहेत प्रकरण. म्हणजे त्यांनी ती वेगवेगळी दृष्टिकोनातून अथर्ववेदाची सुद्धा त्यांनी अशी केलेली आहेत. राजधर्म वेगळा, अथर्ववेदात राजधर्म काय आहे, अथर्व त्याच्यात अन्य कोणकोणते धर्म काय आहेत वगैरे वगैरे. त्यामुळं आज सुद्धा आपल्याला वेदांचा अभ्यास करत असताना वेदांचे जे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, कोणते, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, या 4ही दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे की, आणि एका वेदाचा नाही, समग्र वेदाचा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या तिन्हीचा आपल्याला विचार, आणि अथर्ववेदाचा सुद्धा विचार आपल्याला एकत्रित करायला पाहिजे. आज काय झालेलं आहे, एकही वेद आपल्याला धड माहिती नसतो, आपण समग्र कधी करणारे विचार. परंतु आपल्याला आजच्या जीवनशैलीमध्ये एखादा वेदाचं अध्ययन पारंपरिक पद्धतीने करणं जरी शक्य नसेल तरी आपण ज्याला आपण इंटेग्रेटेड हार्मोनीची, योगी अरविंदांनी जशी सांगितली आहे तशी पद्धत म्हणलं तर त्या दृष्टिकोनातून आपण वेदांचा अभ्यास करू शकतो निश्चित. आणि परंतु आज बऱ्याच ठिकाणी पुन्हा वेदांचं जे अध्ययन केलं जात आहे ते पारंपरिक पद्धतीने केलं जातं. थोडंसं या आधुनिक किंवा सायंटिफिक पद्धतीने आपल्याला वेदांचं अध्ययन केलं पाहिजे असं एक माझं मत आहे. म्हणजे अर्थात प्रत्येकाचं मत वेगळं असण्याची शक्यता काही नाकारता येत नाही, त्यामुळं त्याविषयी मी काही आग्रह धरणार नाही आहे कुठलाही. परंतु जसजसं विज्ञान प्रगती होत चाललेलं आहे तसं त्या विज्ञानाच्या प्रगतीनुसार वेदाच्या अर्थामध्ये सुद्धा प्रगती झाली पाहिजे ना. नाहीतर आपण वेदांना काहीतरी खरंच वेगळं सांगायचं आहे, आपण जे अर्थ लावतोय ते अगदी कुठले तरी वेगळे आणि एखाद्या प्राचीनतम संस्कृतीला अभिप्रेत असलेले पण जे अर्थ लावतोय, किंबहुना वेदाचा अर्थ काय आहे किंवा मूळ ऋषीमुनींना तो अर्थ काय माहिती होता हे आपल्याला माहितीच नाही आहे. त्यामुळं आपण जो अर्थ समजतोय तो अर्थ त्याचा आहे का नाही हेच सगळ्यात महत्त्वाचा शंकेचा भाग आहे. तर या ठिकाणी सामवेदाचं जे निरूपण आहे माझं ते मी पूर्ण करतो आणि मी आता अथर्ववेदाकडे वळतो. म्हणजे काय आहे की मुंबई न पाहताच मुंबईहून चला 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 जसं टुरिस्टनी म्हणावं एखाद्या तसं मी करतोय निश्चित आहे, परंतु याला काही पर्याय सुद्धा नाही आहे. तर अथर्ववेद, अथर्व याच्यासोबत अंगिरसाचं नाव जोडलं जातं. अथर्व आणि अंगिरस हे कदाचित अत्यंत प्राचीन ऋषी आहेत. कदाचित नाही, आहेतच ते. कारण
या दोन्ही ऋषींचा उल्लेख एक वैदिक संकुलाबाहेरचा परंतु वैदिक संकुलाशी जोडलेला पारशी धर्मग्रंथ आहे. पारशी धर्मग्रंथाचं नाव आहे अवेस्ता, झंद अवेस्ता. पारशी धर्माचे आद्य धर्मगुरू म्हणजे झरतुष्ट्र. संस्कृत शब्द आहे झरतुष्ट्र हा. जरत उष्ट्र, उष्ट्र म्हणजे उंट आणि झरत म्हणजे म्हातारा किंवा परिपक्व झालेला. हा जो झरत उष्ट्र आहे तो झरतृष्ट्र आहे. आणि या पारशी धर्माचा आद्य ग्रंथ म्हणजे अवेस्ता. हा अवेस्ता जो आहे हा संस्कृत सदृश्य भाषेत लिहिलेला आहे. मी संस्कृतमध्ये लिहिलेला आहे असं म्हणणार नाही, कारण संस्कृतचं ग्रामर किंवा व्याकरण पाणिनीचं अवेस्त्याला किती लागू होईल याचा मी अभ्यास केलेला नाही आहे. म्हणजे अवेस्ताचा माझा परिचय अत्यंत थोडा आहे, परंतु मी एवढं नक्की सांगू शकेन आपल्याला की अवेस्तामध्ये अथर्वण हा शब्द येतो. अथर्वण हे ऋषी अवेस्ता इतके प्राचीन असावेत. म्हणजे ज्या वेळेला म्हणजे आता हा पारशी धर्म जो आहे किंवा पारशी लोक आहेत आता ते भारतामध्ये आलेले आहेत, पण पूर्वी ते कुठेतरी भारताची आजच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत त्याच्या बाहेर राहत होते नक्कीच, किंवा एकूण आर्य भारताचाच विस्तार हा इराण किंवा आणखी पुढे असल्यामुळं या सर्व प्रदेशात आर्यच होते आणि त्यामुळं इंडो इराणियन या अशा संस्कृतीशी पारशी लोक निगडीत असावे. ते सुद्धा अग्निपूजकच आहेत. आजही पारशांच्या आग्यारीमध्ये आपल्याला जाऊ देत नाही ते, पण अग्निपूजाच होते. आणि या अग्निपूजकांचे आद्य ऋषी अथर्व, तिथं अथर्व असाही उच्चार केला जातो. अथर्व किंवा अथर्वण, अंगिरस हे प्राचीन ऋषी आहेत. आणि असं म्हणतात की अथर्वांनीच अग्नीचा शोध लावला. अथर्व अंगिरसांनीच अग्नीचा शोध लावला. अग्नीचं एक नाव सुद्धा अंगिरस आहे. अंगानाम रसहा, अंगाचा रस. आपल्या शरीरात जी उष्णता आहे ती कशामुळे आहे? शरीरातल्या अग्नीमुळं आहे. तेव्हा अग्नीचं एक नाव अंगिरस आहे. अग्नीचं दुसरं एक नाव जातवेदस आहे. या सृष्टीमध्ये जे काही जन्माला आलेले आहेत त्या सगळ्यांचा ज्ञाता म्हणजे जातवेदस असा अर्थ आहे. तेव्हा अथर्वण आणि अंगिरस हे प्राचीन ऋषी आहेत. अथर्ववेदाची अनेक उपनिषदं सुद्धा आहेत. मांडुक्य उपनिषद हे अथर्ववेदाचं उपनिषद आहे. मुंडक उपनिषद अथर्ववेदाचं उपनिषद आहे, है ना. यजुर्वेदाचं उपनिषद ईशावास्य उपनिषद आहे. सामवेदाची 2 उपनिषद आहेत, केन उपनिषद आणि छांदोग्य उपनिषद. सामवेदाची उपनिषद आहेत. अशी प्रत्येक वेदाची वेगवेगळी उपनिषद आहेत. मी उपनिषदांकडे इतक्यात वळत नाही आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये मी वळेन. अत्यंत थोडक्यामध्ये मी आपल्याला अथर्ववेदाचा संक्षिप्त परिचय देणार आहे. अथर्व अंगिरस या ऋषितुल्य व्यक्तींच्या किंवा ऋषींच्या नावावर असलेला हा जो वेद आहे त्याच्या अनेक शाखाही आहेत. अथर्ववेदाच्या अनेक शाखा आहेत. पैप्पलाद शाखा है ना, म्हणजे वेगवेगळी आहेत. प्रत्येक पिप्पलाद संहिता आहे किंवा तौद, मौद, शौनकीय अशा वेगवेगळ्या नावाच्या शाखा आहेत त्यांच्या. आणि प्रत्येकाचं पुन्हा ब्राह्मण, अरण्यक, उपनिषद हे आहे. अथर्ववेदाचं एक ब्राह्मण गोपथ ब्राह्मण म्हणून ओळखलं जातं. गोपथ ब्राह्मणाचा एक हिंदीमध्ये अनुवादही झालेला आहे आणि मला आता लेखकाचं नाव लक्षात नाही, पण अथर्ववेद आणि गोपथ ब्राह्मण यावर एक इंग्रजी ग्रंथ सुद्धा आहे. बहुधा ब्लूमफिल्डचा तो असावा, असं कोणाचा का असे ना, पण तसा इंग्रजी भाषेतून सुद्धा आपल्याला याचा अभ्यास करता येतो. अथर्ववेदावर सुद्धा भाष्य आहेत. सायणाचार्य सगळ्यात महत्त्वाचे. सायणाचार्यांची भाष्य सुद्धा अथर्ववेदावर आहेत. आणखी वेगवेगळ्या लोकांची इंग्रजीमध्ये मी व्हाईटने, ब्लूमफिल्ड यांचं नाव विशेष करून उल्लेखतो,
कारण त्याची भाष्य ही अनुवादही चांगले आहेत. स्वामी दयानंद सरस्वतींनी सुद्धा अथर्ववेदाचा अनुवाद केलेला आहे. आणि आत्ता मी ज्यांचं नाव उल्लेख केला त्या पंडित श्रीराम शर्मा आचार्य त्यांनी सुद्धा अथर्ववेदाचा अनुवाद केलेला आहे. ह्या सगळ्या विस्ताराच्या सोबत मी आपल्याला अथर्ववेदाचे काही महत्वाचे विषय सांगू इच्छितो. हे विषय, अथर्ववेद हा तंत्राचा वेद मानला जातो. तंत्र हे तसं उपेक्षित राहिलेलं आहे, परंतु तंत्र हेच महत्वाचं आहे असं मी म्हणेन. कारण मानवी जीवनातले अनेक सामान्य प्रश्न हे तंत्राने सोडवले जातात. यजुर्वेद आपल्या अथर्ववेदामध्ये अनेक प्रकारच्या रोगराईवर मंत्र आहेत. मलेरियावर मंत्र आहे, क्षय म्हणजे टीबी याच्यावर मंत्र आहे, एखाद्या आडलेल्या स्त्रीची प्रसूती लवकर कशी व्हावी याच्यावर मंत्र आहे. अनेक रोगनिवारक मंत्र हे अथर्ववेदामध्ये आहेत. आज काय होतं ॲक्च्युअली, म्हणजे वेदातले मंत्र कशासाठी आहेत? वेदातले मंत्र हवन करण्यासाठी आहेत. प्रत्येक यज्ञामध्ये वेगवेगळ्या द्रव्यांचं हवन केल्या जात असतं. आपण काय करतो नेमकं? वेदातल्या मंत्रांनी हवन न करता ते मंत्र म्हणतो, त्याचं उच्चारण करतो आणि त्या उच्चारणाचा परिणाम व्हावा अशी आपली अपेक्षा असते. दुर्दैवाने केवळ उच्चारणाने त्याचा परिणाम होणार नाही. तर परिणाम कशाने होईल? हवन केल्याने. आणि हवन कसं करायचं? त्याची द्रव्य काय? आणि जर अथर्ववेदाचा उपयोग करून हवन केलं तर माझा निश्चित विश्वास आहे की यज्ञोपथी, जशी होमिओपॅथी ॲलोपॅथी आहे की नाही, किंवा आयुर्वेद आहे, त्या आयुर्वेदाशी जोडलेली यज्ञोपथी नावाची एक उपचाराची स्वतंत्र प्रक्रिया सुरू होईल, यज्ञोपथी. परंतु अथर्ववेदाच्या संहितेमध्ये वेगवेगळ्या, म्हणजे काय होतं की मलेरियावरचा एखादा मंत्र असेल किंवा टीबीवरचा एखादा मंत्र असेल किंवा सर्पविषावरचा, भूत प्रेतावरचा. आता भूत प्रेत म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर स्मशानातलीच उभं राहतात, परंतु भूत प्रेत ही नावं मानसिक रोगाची आहेत. आयुर्वेदामध्ये सुद्धा भूतविद्या हा एक स्वतंत्र अध्याय आहे त्याचा. परंतु असे अर्थ आपले त्यांना माहीत असलेले न घेता आपल्याला माहीत असलेले अर्थ आपण लावतो. पण असं नाही आहे. मनोरोग, मेंदूचे रोग याच्यावर उपचार करण्यासाठी सुद्धा अथर्ववेदातले मंत्र उपयोगी पडतील. म्हणूनच अथर्ववेदातच मेधाजनन सूक्त सुद्धा आलेलं आहे. बुद्धीची वाढ कशी झाली पाहिजे. तर मला असं सांगायचं की अथर्ववेदाचा अभ्यास करत असताना आज आपल्याला अथर्ववेद क्लासिफाईड स्वरूपामध्ये आणावा लागतो आणि तो आणलेला आहे. कुणी आणलेला आहे? श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी आणलेला आहे. श्रीपाद दामोदर सातवळेकरांची अथर्ववेद संहिता जर आपण पाहिली तर ते वेगवेगळे मंत्र जवळजवळ आणून एका ठिकाणी ठेवतात. आणि मग याचा हवन किंवा विनियोग कसा करायचा हेच आपण आजकाल अथर्ववेदीय ब्राह्मण म्हणजे सापडत नाहीत. आमच्या इथं नांदेडजवळ किंवा नांदेडचेच यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे जे होते त्यांचा मुलगा देशिक शास्त्री कस्तुरे आता त्या परभणी जिल्ह्यात कुठेतरी एक आश्रम आहे त्यांचा, संगमेश्वरला आहे आश्रम, चतुर्वेदेश्वर धाम आहे तिथं ते म्हणजे अथर्ववेद अभ्यास केलेला आहे 12 वर्ष त्यांनी तिथं. त्यांना कदाचित या प्रक्रिया माहिती असतील. तेव्हा आपल्याला अथर्ववेदाचा अभ्यास सुद्धा आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून करावा लागेल एवढं मी सांगतो. आणि या ठिकाणी मी अथर्ववेदाचं निरूपण सुद्धा संपवतो. आता मला अत्यंत अल्प अशा
कालावधीमध्ये आपल्याला या चारही वेदांची, काल मी ऋग्वेदाला, एकाच वेदाला मला एक तासभर वेळ होता म्हणून मी त्याची उपनिषदांची एक परिचय आपल्याला दिलेला आहे. परंतु छांदोग्य आणि केन उपनिषद ही सामवेदाची उपनिषद, ईशावास्य उपनिषद हे यजुर्वेदाचं उपनिषद आणि अथर्ववेदाची जी उपनिषद आहेत त्याचा परिचय आपल्याला करून दिलेला नाही आहे. तो मी संक्षेपाने करून देईन. पहिल्यांदा आपण घेऊया यजुर्वेदाचं ईशावास्य उपनिषद. ईशावास्य उपनिषद हे आता हे एकच उपनिषद असं आहे की जे संहितेचा भाग आहे. म्हणजे सहसा उपनिषदही ब्राह्मण ग्रंथाशी किंवा आरण्यक ग्रंथाशी संलग्न असतात. जसं ऋग्वेदाचं ऐतरेय उपनिषद हे ऐतरेय आरण्यकाचा काही शेवटचा भाग आहे, किंवा ऋग्वेदाचं कौशितकी ब्राह्मण उपनिषद हे कौशितकी ब्राह्मणाचा भाग आहे. परंतु यजुर्वेदाचं हे एकमात्र किंवा संपूर्ण वेदातलं हे एकमात्र उपनिषद असं आहे की जे संहितेचा भाग आहे. यजुर्वेद संहितेचा 40वा अध्याय म्हणजे ईशावास्य उपनिषद. ईशावास्य उपनिषदामध्ये केवळ 18 मंत्र आहेत. अत्यंत गेय असं हे उपनिषद आहे. पूर्णमद पूर्णमिदम हा सर्व परिचित मंत्र, याचा शांती मंत्र आहे. प्रत्येक उपनिषदाच्या प्रारंभी आणि शेवटी शांती मंत्र म्हणायचा असतो, कारण उपनिषद हे रहस्यमय ज्ञान आहे. आणि शांती मंत्र यासाठी म्हणायचा की मला प्राप्त झालेलं ज्ञान परिपूर्ण व्हावं आणि त्याचा दुरुपयोग मी करू नये, याच्यासाठी तो शांती मंत्र म्हणायचा असतो. या ज्ञानाचा योग्य उपयोग करता येणं हे सुद्धा मानवाला आवश्यक आहे. आज मानव काय करतोय? ज्ञानाचा दुरुपयोग करतोय. त्या अणूची शक्ती कळली, फोडायला लागले गावोगाव. एखाद्याच्या पाशी अर्थसामर्थ्य आला, लावले इकडं तिकडं काय ते नियम आणि आम्हाला टॅक्स द्या वगैरे. ते ट्रम्प करतायत की नाही आजकाल तसं, किंवा ते झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष एकमेकाशी मारामाऱ्या करतायत. काय अर्थ आहे याच्यामध्ये? आता एखाद्या राजाने राज्य करावं हे आपल्या प्रजाजनांच्या कल्याणासाठी करावं ही भूमिकाच नाही आहे. असो, त्याची चर्चा मला करायची नाही, कारण तो विषय नाही. परंतु सांगायचा हेतू एवढाच की ज्ञानाची परिपूर्णता ज्ञानाच्या योग्य विनियोगामध्ये आहे. म्हणून हे शांती मंत्र सुरुवातीला आणि शेवटी आहेत. आपल्या इथं सुद्धा विधानमंडळ आणि लोकसभेची अधिवेशनं सुरू करताना किंवा कोणतंही कार्य सुरू करताना सुरुवातीला आणि शेवटी शांती मंत्र म्हणायला काही हरकत नाही. चला नीट तरी कार्य होईल, नाही तर काहीच होत नाही. मग असो, जाऊ द्या. तो की जितकी बोललं त्याच्यावर तितकं कमी आहे. पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते हा शांती मंत्र आहे. आणि पहिल्याच मंत्रात ईशावास्य उपनिषदाचं असं सांगितलेलं आहे की हे चराचर परमेश्वराने व्याप्त आहे. यत्किंच जगत्याम जगत. आणि सगळ्यात महत्वाचा संदेश जो गीतेनेही दिलेला आहे तो तिथं सांगितलेला आहे, तो म्हणजे तेन त्यक्तेन भुंजीथः. महात्मा गांधींनी या तेन त्यक्तेन भुंजीथः या वाक्य भागाला सोशल रेस्पॉन्सिबिलिटी जी आहे बिझनेसची त्याचा आद्य मंत्र म्हणलेला आहे. तेन त्यक्तेन भुंजीथः. माझ्याजवळ पुष्कळ आहे, पण मग काय त्याचाच भोग मी घ्यावा किंवा मी घेऊ शकणार आहे ना? पातेल्यावर भात शिजवला म्हणजे काही मी एकटा खाऊ शकणार आहे का? नाही. तर तो भात मला वाटला पाहिजे, माझ्या कुटुंबीजनांना वाटला पाहिजे, बाहेरच्यांनाही खायला देता आला पाहिजे मला. आणि यालाच म्हटलं जातं यज्ञ. मी मगाशी सांगितलं की यजुर्वेद हा यज्ञाचा वेद आहे, पण हा यज्ञ कसा? आध्यात्मिक यज्ञ झाला पाहिजे. माझ्यापाशी जे काही आहे त्यातला काही अंश, 1000 रुपये असतील तर 2 रुपये 10 रुपये कुणाला तरी द्या गरजू व्यक्तीला. हा यज्ञ आहे. आणि यज्ञाचा वास्तव अर्थ देखील हाच आहे. इतरांना देणं, त्याग करणं. ते पंडित श्रीराम शर्मा आचार्य
गायत्री यज्ञ करायला सांगायचे, त्यावेळेला ते म्हणायचे मला दक्षिणा द्या. काय दक्षिणा द्या? आपल्यातल्या घाणेरड्या सवयी माझ्यामध्ये टाकून द्या असं ते म्हणायचे. यज्ञामध्ये टाकून द्या, त्याग करा, एका गोष्टीचा जरी त्याग करा. प्रतिकात्मक यज्ञ आज महत्वाचा आहे. आणि ह्या ईशावास्य उपनिषदातच आणखी काही मंत्र आहेत, ते म्हणजे कुर्वन्नेवह कर्माणि जिजीविषेत शतम समहा. कर्म करावं, 100 वर्ष जगायची इच्छा करावी आणि कर्म करावं. आज माणसाच्या पाशी जगायची इच्छाच राहिलेली नाहीये. थोडंफार काही झालं तर फासाला लटकतात. काय अर्थ आहे त्याच्यामध्ये? जिजीविषेत शतम समहा. आत्महत्या हे सगळ्यात मोठं पाप आहे. कर्ज झालं असेल, आणखी काहीतरी झालं असेल, पाऊस पडला असेल, मग काय आत्महत्या करायची? दुसरं काहीतरी करता येईल की नाही? जगणं आहे, जीवन आहे, तर सर्व बाबींची संभावना आहे, अदरवाईज नाही आहे. त्यामुळं मी मरतो, मी लटकतो, मी औषध पितो, या गोष्टींना अर्थ नाही. जी विषय शतम समहा. ईशावास्य उपनिषद वाचलं किंवा वाचलं नाही तरी परमेश्वराच्या तत्वानी सगळं जग व्यापलेलं आहे. आणि जी विषय शतम समहा. समा म्हणजे वर्ष, 100 वर्ष जगावं हे मनामध्ये पक्क ठाण मांडलं पाहिजे आज माणसाने. ईशावास्य उपनिषदानंतर तैत्तिरीय उपनिषद हे सुद्धा आहे. तैत्तिरीय उपनिषद अत्यंत सुंदर आहे. प्रत्येक गृहस्थाश्रमी व्यक्तीने तैत्तिरीय उपनिषद वाचलं पाहिजे. तैत्तिरीय उपनिषदाच्या पहिल्याच शिक्षावल्लीमध्ये अत्यंत सुंदर असं निरूपण आलेलं आहे. ते सांगत नाही मी, वाचा, कारण आता सांगत बसलो तर वेळ लागणार आहे. जिव्हा मे मधुमोत्तमा. माझी जिव्हा अत्यंत मधुर असावी. कर्णाभ्याम भूरी विश्रुवम. माझ्या कानांनी पुष्कळ ऐकावं, बहुश्रुत असावं माणसाने, है ना. इंद्रो मेधया स्पृणोती. माझ्या बुद्धीला इंद्रानी चालना द्यावी. इंद्र ही वैदिक याच्यातली एक पराक्रमी देवता आहे. आजकाल आपण असं म्हणतात की कृष्णाने बंद केल्यापासून त्या गोवर्धनाची पूजा सुरू झाली आणि इंद्राची पूजा बंद झाली. कदाचित वैदिक परंपरेत इंद्राची पूजा बंद झाल्यामुळेच की काय, वेगवेगळे प्रांत आपले वेगवेगळे व्हायला लागलेले आहेत. ब्रह्मदेश कधी वेगळा झाला कळत नाही, लंका कधी वेगळी झाली कळत नाही, पाकिस्तानचा आम्ही आपणहून देऊन टाकला आणि तिबेट कधी कोणी पळवला कळलं नाही आम्हाला. पण इंद्रया मेधया स्पृणोतु. इंद्रानेच आमच्या मेधेला चालना दिली असती तर आम्ही वज्र घेऊन उभे राहिलो असतो. पण आज वज्र आमच्या हातात नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. असो, तोही भाग राजनीतीचा, युद्धतंत्राचा आहे, ज्याच्यावर भाष्य करणं या व्हिडिओमध्ये योग्य नाही ठरणार. परंतु यजुर्वेदाचं उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद वाचलं पाहिजे. निवडक वाक्य आहे. मी थोड्या वेळापूर्वी जे सांगितलं, अन्नम ब्रह्मेति वेजानात. अन्नाला ब्रह्म समजावं. वदनी कवळ घेता आपण म्हणतो, पण अन्नाला ब्रह्म समजतो का? किती अन्न वाया जातं, हॉटेलमधून किती जातं, अन्नछत्रांमधून किती वाया जातं. नेमकं अन्न शिजवावं, नेमकं खावं. तैत्तिरीय उपनिषद सांगतं आपल्याला. अनेक विषय आलेले तैत्तिरीय उपनिषदामध्ये. ब्रह्मज्ञानाचाही विषय आहे. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म हे दुसऱ्या वल्लीमध्ये, ब्रह्मानंद वल्लीमध्ये आलेलं वाक्य आहे. मानवाचे पंचकोश आणि पंचब्रह्म हा विषयी तैत्तिरीय उपनिषदात आलेला आहे. याज्ञवल्क्यांनी टाकलं म्हणून आपल्याला टाकायची लायकी नाही आपली. आपण आधी तैत्तिरीय उपनिषद वाचलं पाहिजे. मग सामवेदाची उपनिषद, केन उपनिषद अत्यंत सुंदर उपनिषद आहे. केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथमा प्रतियुक्तः. या शब्दांनी सुरू होतं. केनेषितं, इशित जे कोणाच्या इक्षणाने, कोणाच्या आज्ञेने, कोणाच्या शासनाखाली माझी इंद्रिय प्रेरित होतात. माझ्या इंद्रियांचा प्रेरक कोण? तर तिथं असं म्हणलेलं आहे की परमात्मा हा तुमच्या इंद्रियांचा प्रेरक आहे. तिथं त्याला श्रोत्रस्य श्रोत्रम, चक्षुश्च चक्षु, प्राणश्च प्राणः असं म्हणलेलं आहे. तेव्हा प्राणांचाही प्राण, चक्षूंचाही चक्षु, श्रोतांचाही श्रोत्र असा हा परमात्मा, तो परमात्मा माझा प्रेरक असला पाहिजे.
आज आपला प्रेरक परमात्मा आहे का? बाह्य वस्तू आमच्या प्रेरक झालेल्या आहेत. भौतिकता आमची प्रेरक झालेली आहे. बाहेरचे भोग आम्हाला प्रेरक वाटायला लागलेले आहेत. मला गाडी हवी, मला घर हवं, अमकं, हे काय परमात्म्याची प्रेरणा आहे? हे निश्चितच या गोष्टी असणं चांगलं, याचा त्याग नाही करायचा आहे. परंतु हा विचार आपल्याला करायला पाहिजे की मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या साधनांनी मिळवतोय ती साधनं पवित्र आहेत का? ती जर पवित्र असतील तर परमात्म्याची प्रेरणा त्याच्या मागे आहे, नाही तर आसुरी संपत्तीची प्रेरणा त्याच्या मागे आहे, असं मला म्हणावं लागेल. असंच छांदोग्य उपनिषद हेही सामवेदाचं उपनिषद आहे. सामवेदाच्या या उपनिषदामध्ये 6वा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. पहिले 3 अध्याय तर समजणार नाही, ते सामगायनाचे आहेत. परंतु 6व्या अध्यायामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तत्वमसी हे महावाक्य आलेलं आहे. उद्दालक अरुणी या गौतम गोत्राच्या ऋषीने त्याचा मुलगा श्वेतकेतू याला केलेला उपदेश या 6व्या अध्यायात आलेला आहे. 9 वेळा उपदेश केलेला आहे उद्दालक अरुणीने. श्वेतकेतू पुन्हा पुन्हा विचारत होता, मला समजलं नाही, त्यांनी पुन्हा पुन्हा उपदेश केला आहे. अत्यंत सुंदर असं उपनिषद आहे. अथर्ववेदातलं सगळ्यात महत्वाचं उपनिषद म्हणजे मांडुक्य. ओंकाराची प्रतिकात्मकता काय आहे, त्याचा वैश्वानर, तेजस आणि प्राज्ञ हे पाद काय आहेत हे त्याच्यात समजून दिलेलं आहे. आणि या मांडुक्य नावाच्या उपनिषदावर आद्य शंकराचार्यांचं भाष्य तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आद्य शंकराचार्यांचे जे आजे गुरुचे गुरु गौडपादाचार्य, ज्यांना शेषाचा अवतार समजतात, त्यांचं कारिकेमध्ये लिहिलेलं भाष्य आहे. अत्यंत अवघड आहे. मराठीमध्ये जोग महाराजांनी त्याचा अनुवाद केलेला आहे किंवा आणखी काही इंग्रजी वगैरे अनुवाद झालेले असतील. तर हा उपनिषदांचा अत्यंत संक्षिप्त परिचय झाला. या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. उदय दातीर या श्री गजानन विजयचं निरूपण चालवणाऱ्या किंवा गजानन महाराजांच्या भक्तांनी मला हे निरूपण करण्याची आज्ञा दिली. ती मला थोडासा कालावधीनेच पूर्ण करता आली. काही अडचणी होत्या म्हणून मी त्यांची क्षमा मागतो आणि त्यांनी ही संधी मला दिली त्याबाबत मी त्यांचे धन्यवादही मानतो. शेवटी मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की हे जे काही निरूपण आहे किंवा हे जे काही एका सत्राचं व्याख्यान आहे हे या वेदांचा पूर्ण परिचय नाही आहे. हे सिटी टूर सारखं आहे. काल मी बोललो तसं की एखादा सिटी टूर करणारा मुंबई जशी फिरवतो आपल्याला, है ना, तसं हे माझं तुम्हाला 4 वेदांच्या प्रांतातून फिरवून आणणं आहे. वास्तव दर्शन तर आपण जेव्हा हे ग्रंथ वाचाल किंवा एखाद्या आचार्यांकडून ते समजून घेण्याचा प्रयत्न कराल त्याच वेळेला होऊ शकेल. आता मी शांती मंत्र म्हणतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सर्वांना नमस्कार.